हाय फ्रेंड्स, आय एम हेमंत यावले. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहे. त्या अनुषंगानं त्यामधील ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण 12वीचं डिफरन्शिएशन चालू केलं आहे, जे की आपण सध्या एक लेक्चर झालेलं आहे. ते सर्व पहिलं लेक्चर जे आहे ते 11वीचं बेसिक आपण डिफरन्शिएशन पाहत आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला काही डिफरन्शिएशन बद्दल पूर्ण बेसिक पाहिलेलं आहे आणि सर्व फॉर्म्युले हे आपण एका फॉर्म्युल्यापासून येतं. त्या फॉर्म्युल्याचंच नाव आहे, त्यालाच म्हणतो आपण फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला. तर फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युलाचे करून आपल्याकडे टोटल 13 फॉर्म्युले आलेले आहेत. तर ते 13चे 13ही फॉर्म्युले आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे, तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर चालू करूया पुढील टॉपिक. तर सर्वप्रथम पुढील टॉपिक चालू करायच्या पहिले परत एकदा सांगतो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुम्हाला ऑनलाईन टीचिंगच्या रिलेटेड तुम्हाला प्राप्त होईल. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 13 फॉर्म्युले सर्वांनी लर्न करायचे आहे. लर्न करून चालणार नाही, सर्वांना लर्न करून किती नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे आणि तो फॉर्म्युला कुठं अप्लाय करायचा, किती प्रॉब्लेम सॉल्व करत असताना इथे किती नंबरचा फॉर्म्युला अप्लाय होते हे तुमच्या लगेच क्लिक झालं पाहिजे. त्यासाठी ते 13चे 13ही फॉर्म्युले एकदम लर्न करून टाका. केव्हाही विचारलं तर 13 फॉर्म्युले सांगता आले पाहिजे. त्यानंतर आपण म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये का हे 13 फॉर्म्युले झाले का तुम्हाला काही 5 प्रॉपर्टी पाहायच्या आहे. त्यामधल्या आज आपण 3 प्रॉपर्टी पाहणार आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम पाहणार आहे. या दुसऱ्या लेक्चरमध्ये 3 प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. तत्पूर्वी तर प्रॉपर्टी शिकायच्या पहिले आपल्याला माहीत आहे काय, आपण 11वीमध्ये कॉलेजमध्ये जवळपास सर्वांनी फंक्शन नावाचं युनिट शिकलेलं आहे. कोणतं युनिट होतं? फंक्शन. आता लक्षात घ्या मित्र, फंक्शन जेव्हा तुम्ही शिकले तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त आपल्याला 12वीला लागण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे काय? तर गोष्ट समजून घ्या की जेव्हा तुम्ही फंक्शन शिकले, आपल्याला एवढं डिटेलमध्ये फंक्शनची डिफरन्शिएशनमध्ये गरज नाही. फक्त आपल्याला एवढं माहीत असलं पाहिजे का आपला जवळपास बेसिकली टोटल 6 टाईपचे फंक्शन असतात. किती टाईपचे? टोटल 6 टाईपचे फंक्शन असतात. त्यामध्ये 6 टाईपचे फंक्शन म्हणजे कोणते? तर आपण 1 बाय 1 सर्व टाईप समजून घेणार आहे. त्यामधला पहिला टाईप आहे, लक्षात द्या मित्रांनो, पहिला टाईप आहे कॉन्स्टंट फंक्शन. पहिला टाईप कोणता आहे? कॉन्स्टंट फंक्शन. आता कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय सर्वांना माहीत असलं पाहिजे. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय? आता एखादं फंक्शन असेल, आता सर्वात पहिले फंक्शन म्हणजे काय? फंक्शन हे डिनोट करतात कशानं? एफ ऑफ एक्स. फंक्शन कशाने डिनोट करतात? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं मिनिंग काय? फंक्शन ऑफ व्हेरिएबल एक्स. काय? फंक्शन ऑफ व्हेरिएबल एक्स. जर म्हटलं मी एफ ऑफ वाय, काय म्हटलं? एफ ऑफ वाय इज कॉल्ड ॲज फंक्शन ऑफ व्हेरिएबल वाय. एफ ऑफ पी मीन्स फंक्शन ऑफ व्हेरिएबल पी. तर पाहत लक्षात द्या, फंक्शन हे झाली फंक्शनची डेफिनेशन. तर जवळपास आपल्याकडे बेसिकली 6 टाईपचे फंक्शन आहे. त्यामधला पहिला टाईप आहे, लक्षात द्या मित्रांनो, ज्याचं नाव आहे कॉन्स्टंट फंक्शन. तर आता कॉन्स्टंट फंक्शन कशाला म्हणायचं? तर कॉन्स्टंट फंक्शन कशाला म्हणायचं? ज्या फंक्शनमध्ये एखाद्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये व्हेरिएबल येणार नाही. व्हेरिएबल म्हणजे कोण? एक्स, वाय, पी एक्सेट्रा. जर त्या फंक्शनमध्ये व्हेरिएबल येत नसेल तर त्या फंक्शनला कोणतं फंक्शन म्हणायचं? कॉन्स्टंट फंक्शन. कोणतं फंक्शन म्हणायचं? कॉन्स्टंट फंक्शन. फॉर एक्झाम्पल, जर म्हटलं मी 3 काय झाला? कॉन्स्टंट झाला, इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट फंक्शन. जर म्हटलं मी 22/7, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंक्शन बट कॉन्स्टंट फंक्शन. जर म्हटलं मला 3.14 इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंक्शन. अँड धिस ऑल द एक्झाम्पल ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. तर हा झाला तुमचा पहिला टाईप फंक्शनचा. सेकंड टाईप आहे, लक्षात द्या मित्रांनो, सेकंड टू सिक्स. तर ते जे म्हणजे सेकंड टू सिक्स जे आहे ते फंक्शन जे आहे, त्या फंक्शन काय आहे? जसं पहिलं फंक्शन आहे मित्रांनो, पहिलं फंक्शन आहे त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. तर उरले 5 फंक्शन म्हणजे 2 पासून तर सेकंड फंक्शन आहे. तर त्या उरल्या 5 फंक्शनला काय म्हणायचं? तर त्याचं नाव आहे मित्रांनो LIATE. काय आहे? LIATE. L फॉर सेकंड फंक्शन, I इज अ
third function, A is a fourth function, T is a fifth function, and E is a last function, is called as sixth function. First function is constant function and all other 5 functions are called as Liet. आता what is the meaning of Liet? Liet मध्ये टोटल 5 अल्फाबेट्स आला. त्यातला पहिला आहे L, दुसरा I, तिसरा A, चौथा T and last E. तर त्याच्यामधला L for logarithmic function. L for logarithmic function. L for logarithmic function. आता L for logarithmic function जसं कॉन्स्टंट फंक्शन कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही तो काय झाला कॉन्स्टंट फंक्शन. लॉगरिथमिक फंक्शन कशाला म्हणायचं, असं फंक्शन का ज्या फंक्शन मध्ये काय एक्झिस्ट असेल, लॉग एक्झिस्ट असेल. कोणता वर्ड एक्झिस्ट असेल, लॉग. त्या फंक्शनला लॉगरिथमिक फंक्शन असे म्हणतात. नेक्स्ट आहे I means inverse trigonometric function. I means inverse trigonometric function. I means inverse trigonometric function. आता inverse trigonometric function आपण काल पाहिलं होतं. trigonometric function आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. trigonometric function काय असते, sin, cos, tan, cot, sec and cosec. आता त्याच trigonometric functionचा आपल्याला काय पाहायचं, इनवर्स. म्हणजेच काय, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, सेक इनवर्स अँड कोसेक इनवर्स येत असेल तर अशा फंक्शनला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे म्हणतात. हा झाला तुमचा थर्ड टाइप. नेक्स्ट आहे मित्रांनो ए मीन्स अल्जेब्रिक फंक्शन. ए मीन्स अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन आता कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय, ज्या फंक्शन मध्ये व्हेरिएबल नाही तो कॉन्स्टंट झाला. लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे काय, ज्या फंक्शन मध्ये लॉग असेल तो लॉगरिथमिक. आय म्हणजे काय, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, साइन इनवर्स अप टू कोसेक इनवर्स आर कॉल्ड एज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अँड नेक्स्ट वन इज अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन कशाला म्हणायचं, व्हेरिएबलचं इक्वेशन जे असेल, व्हेरिएबलचे जे इक्वेशन असेल त्या इक्वेशनला अल्जेब्रिक फंक्शन असे म्हणतात. आता अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे काय, आता कोणतं इक्वेशन घ्या व्हेरिएबलचं. सपोज म्हटलं मी x² + 3, दिस इज अ इक्वेशन अँड दिस फंक्शन इज कॉल्ड एज अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे असं कोणतंही जरी इक्वेशन असेल व्हेरिएबलचं, त्या इक्वेशनला कोणतंही फंक्शन म्हणायचं अल्जेब्रिक फंक्शन. त्याच्यामध्ये आता क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल, लिनियर इक्वेशन येईल, पॉलिनॉमियल येईल, होमोजिनियस, हे सगळे जे इक्वेशन आहे व्हेरिएबलचे त्या सर्व इक्वेशनला कोणतं फंक्शन म्हणायचं, अल्जेब्रिक फंक्शन. हा झाला तुमचा चौथा टाइप. पाचवा टाइप आहे मित्रांनो टी. तर टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं ओळखायचं, तर ज्या फंक्शनमध्ये जसं आपण म्हटलं तर कॉन्स्टंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल असेल तो काय आहे कॉन्स्टंट. लॉगरिथमिक फंक्शन कशाला म्हणायचं, ज्याच्यात लॉग आहे तो लॉगरिथमिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशा म्हणा, ज्याच्यामध्ये साइन इनवर्स अप टू कोसेक इनवर्स असेल त्याला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणायचं. अल्जेब्रिक फंक्शन कसं म्हणायचं, ज्याच्यामध्ये काय असेल व्हेरिएबलचं इक्वेशन असेल त्याला अल्जेब्रिक. अँड नेक्स्ट वन इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मीन्स ज्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असेल त्याला काय म्हणायचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल समजा म्हटलं इनवर्सच्या ठिकाणी फक्त काही साइन, कॉस, टॅन, कॉट आणि सेक इनवर्स राहणार, त्याला काय म्हणायचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे झाले टोटल 5 टाइप. आणि शेवटचा टाइप आहे मित्रांनो ई फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. E for exponential function. E for exponential function. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन कशाला म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो, असं फंक्शन का ज्याच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल, ज्याच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल त्या फंक्शनला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन. फॉर एक्झाम्पल e⁻⁴x हा बेस आहे आणि हा काय पॉवरमध्ये काय व्हेरिएबल आहे. आणि पॉवरमध्ये जर व्हेरिएबल असेल असं जर फंक्शन तिथं प्रेझेंट असेल तर त्या फंक्शनला कोणतं फंक्शन म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन. e⁻⁴x आर कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर मित्रांनो असे हे 6 टाईपचे फंक्शन आहेत, नोट करून घ्या. जर तुम्हाला गरज असेल तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन घ्या. ओके, तर आपला परत सांगतो एकदा, फंक्शन आहे, फंक्शनचे टोटल 6 टाईप आहे. पहिला कॉन्स्टंट, दुसरा लॉगरिथमिक, इनवर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन. हा झाला तुमचा बेसिक. तर चालू करूया डेरिव्हेटिव्हचा पुढचा टॉपिक, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ डिफरन्शिएशन. तर पहा मित्रांनो,
प्रॉपर्टीज ऑफ डिफरेंशिएशन. प्रॉपर्टीज ऑफ डिफरेंशिएशन. हां मित्रांनो लक्ष द्या. आता टोटल आपल्याला प्रॉपर्टी पाहायचे आहे 5. त्याच्यापैकी आपण आज फक्त 3 प्रॉपर्टी पाहणार आहे आणि त्याच्यावरचे त्या 3 प्रॉपर्टीवरचे प्रॉब्लेम पाहणार आहे. तर चालू करूया. आता तुम्हाला जवळपास 3 गोष्टी माहीत आहे. एक म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला माहीत आहे, नंतर 13 डिफरन्शिएशनचे 13 फॉर्म्युले माहीत आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे 6 टाईपचे फंक्शन असतात. एवढं बेसिक जर माहीत असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी एकदम सोप्या जाईल आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेमसुद्धा सोपे जाईल. तर पाहूया प्रॉपर्टी नंबर 1. पाहा सगळ्या प्रॉपर्टीज. चला मित्र, सगळ्यात पहिले पहा लेट u and v. Let u and v are any two function. are any two function. म्हणजे u आणि v हे कोणतेही 2 फंक्शन. आता कोणतेही 2 म्हणजे काय, आपण आताच पहिला फंक्शन आहे 6 टाईपचे आहे. 6 पैकी कोणतेही ते काय त्या टाईप मधले 2 फंक्शन आहेत. त्यातला पहिला u आहे, दुसरा कोणता v आहे. आर एनी टू फंक्शन. समजलं का. u पहिलं फंक्शन आहे, v हे दुसरं फंक्शन आहे. तर आपण पाहणार आहे फक्त प्रॉपर्टी 3 आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. तर प्रॉपर्टी फर्स्ट काय म्हणते मित्र लक्षात घ्या. पहिली प्रॉपर्टी, आता ddx म्हणजे आपण पाहिलंच होतं. ddx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ddx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. d/dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता u प्लस v. आता डेरिव्हेटिव्ह आपण कशावर अप्लाय केलं, u प्लस v. u आणि v काय 2 फंक्शन आहे आणि त्या दोन्ही फंक्शनच्या ॲडिशनवर आपण डेरिव्हेटिव्ह काय करताय, अप्लाय करताय. तर डेरिव्हेटिव्हची पहिली प्रॉपर्टी काय म्हणते लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह आहे कशावर अप्लाय करताय आपण, दोन्ही फंक्शनच्या ॲडिशनवर. तर ॲडिशनवर डेरिव्हेटिव्हची प्रॉपर्टी काय म्हणते लक्षात घ्या. प्रत्येक फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह ही ॲडिशनमध्ये सेपरेट होते. काय होते, सेपरेट. म्हणजे काही पहिले डेरिव्हेटिव्ह यू वर ॲड होईल, यू वर अप्लाय होईल, नंतर कोणावर व्ही. तर प्रॉपर्टी काय म्हणते मला लक्षात घ्या. du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. परत लक्षात द्या, u आणि v हे 2 फंक्शन आहे. त्या दोन्ही फंक्शनची ॲडिशन घेतली आपण आणि त्या दोन्ही फंक्शनच्या ॲडिशनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. तर डेरिव्हेटिव्हची ॲडिशनची पहिली प्रॉपर्टी काय म्हणते, डेरिव्हेटिव्ह ही ॲडिशनवर काय होते, सेपरेट होते. म्हणजेच काय, ddx ऑफ u प्लस v इज इक्वल्स टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. हा झाली तुमची पहिली प्रॉपर्टी, एकदम सोप्या भाषेत. दुसरी प्रॉपर्टी काय म्हणते मित्र लक्षात द्या. सिमिलरली आता या दोन्ही फंक्शनचे आपण पहिल्या प्रॉपर्टीमध्ये ॲडिशन पाहिलं. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय पाहणार आहे, सबट्रॅक्शन. दुसरी प्रॉपर्टी कशाची आहे, सबट्रॅक्शन. तर पहिली प्रॉपर्टी सगळ्यांना समजलंच आहे. u प्लस v असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह v. आता 2च फंक्शन नाही, असे 3 फंक्शन जर असे समजा w घेतला आपण, तिसरा काय घेतला w, म्हणजे इथे काय येईल मग du अपॉन dx प्लस dv अपॉन dx प्लस dw बाय dx. तर असे कितीही फंक्शन घ्या, ॲडिशनवर जर त्यांना सेपरेट केलं असेल तर प्रत्येक फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह काय होणार, सेपरेट. म्हणजे टोटल आपण ए टू झेड फंक्शन घेतले. किती फंक्शन घेतले, ए टू झेड. म्हणजे डी अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स प्लस डी सी अपॉन डी एक्स अप टू कुठपर्यंत डी झेड अपॉन डी एक्स पर्यंत. ही झाली पहिली प्रॉपर्टी. सिमिलरली सेकंड प्रॉपर्टी काय म्हणते, पहिली ॲडिशनची प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी कशाची आहे मित्र लक्षात द्या. सेकंड प्रॉपर्टी आहे सबट्रॅक्शन. यू आणि व्ही परत ते कोणतेही 2 फंक्शन आहे आणि त्या दोन्ही फंक्शनचं काय घेतलं आपण, सबट्रॅक्शन घेतलं आणि त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत. तर सबट्रॅक्शनची प्रॉपर्टी काय म्हणते, सबट्रॅक्शनवर सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय होते, सेपरेट होते. म्हणजे काय येणार इथं, du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. काय येणार आहे, dv अपॉन dx. ही झाली तुमची सेकंड प्रॉपर्टी. आता इथं 2च फंक्शन आहे, असे कितीही फंक्शन घ्या सबट्रॅक्शन मध्ये, तर प्रत्येक फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह काय होत राहील, सेपरेट होत राहील. काय होईल, सेपरेट. ही झाली तुमची सेकंड प्रॉपर्टी. सगळ्यांना कळलं. तिसरी प्रॉपर्टी काय मित्र लक्षात द्या. डी अपॉन dx, डी अपॉन dx k इंटू u, k इंटू u. आता पहा लक्षात मित्र, इंटू म्हणजे काय, इथं ही झाली पहिली ॲडिशनची प्रॉपर्टी, दुसरी सबट्रॅक्शनची आणि तिसरी कशाची, मल्टिप्लिकेशनची. त्याला म्हणतात प्रॉडक्ट रूल. कोणतं म्हणायचं, प्रॉडक्ट रूल. आता प्रॉडक्ट रूल यूज करत असताना पहा लक्षात द्या मित्र, प्रॉडक्ट रूल करत असताना सगळ्यात पहिले किती फंक्शन आले, 2 फंक्शन आले. पहिला q आहे, पहिला k आहे, दुसरा u आहे. k इंटू यू. k म्हणजे काय, कॉन्स्टंट. म्हणजे पहिलं फंक्शन काय, कॉन्स्टंट आहे आणि u काय फंक्शन आहे. म्हणजे उरले कोणते 5 कोणते, लिएट.
5 पैकी तो एक कोणता तरी आहे. के म्हणजे काय, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू फंक्शन आहे, कॉन्स्टंट इंटू फंक्शन. तर मल्टिप्लिकेशन असल्यामुळं या तिसरी जी प्रॉपर्टी आहे त्या तिसऱ्या प्रॉपर्टीला कोणता रूल म्हणतात, त्याला म्हणतात प्रॉडक्ट रूल. काय म्हणायचं, प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल लक्षात ठेवासाठी प्रॉडक्ट रूल आपल्याकडे 2 आहे. त्याच्यामधला पहिला आज पाहणार आपण आणि उरल्या 2 प्रॉपर्टी ज्या उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर तेव्हा तुम्हाला मी सांगेन डिटेलमध्ये काय. तर परत लक्षात, तिसरी प्रॉपर्टी डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू यू. के इज अ फर्स्ट फंक्शन, यू इज अ सेकंड फंक्शन. के इज अ वेअर के इज काय आहे, कॉन्स्टंट आहे. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. यू काय आहे, फंक्शन आहे. मग अशा वेळेस काय होते मित्र लक्षात घ्या. आणि या प्रॉपर्टीला अजून माझ्या भाषेत आपण त्याला कूची प्रॉपर्टी म्हणतो, के यू कू. तर कॉन्स्टंट इंटू फंक्शन जर असेल तर कॉन्स्टंट काय होते, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येते. म्हणजे काही कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट आहे ना, हा कॉन्स्टंट काही डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. म्हणजेच काय, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला, उरलं कोण फक्त डी अपॉन डी एक्स इंटू यू. डी अपॉन डी एक्स इंटू यू. आणि ह्या प्रॉपर्टीला कोणता रूल म्हणतात, प्रॉडक्ट रूल. सर्वांना समजलं तिन्ही प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी ॲडिशनची, दुसरी सबट्रॅक्शनची, तिसरी प्रॉडक्ट रूल. आणि ह्या 3 प्रॉपर्टी आणि ह्या 3 प्रॉपर्टीवरचे आपण काय पाहणार आहे, एक्झाम्पल पाहणार आहे. तर परत लक्षात आहे, ॲडिशनवर सुद्धा डेरिव्हेटिव्ह होते सेपरेट, सबट्रॅक्शनवर डेरिव्हेटिव्ह सेपरेट, मल्टिप्लिकेशनवर सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होते. परंतु पहिलं फंक्शन कॉन्स्टंट असल्यामुळं कॉन्स्टंट इंटू फंक्शन, लक्षात घ्या माझं बोलून, कॉन्स्टंट इंटू फंक्शन जर असेल तर कॉन्स्टंट हा नेहमी डेरिव्हेटिव्हच्या काय आहे ते बाहेर आहे. केव्हा, जेव्हा कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तेव्हा. समजलं मित्र. हे झाल्या तुमच्या 3 प्रॉपर्टी आणि त्या तिन्ही प्रॉपर्टीवरचे आज एक्झाम्पल पाहणार आहे आपण. सर्वांना मी असं गृहीत धरतो का तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये जे 13 फॉर्म्युले सांगितले होते मी, ते 13 फॉर्म्युले ही तुम्हाला माहीत असेल, पाठ झालेले आहे असं गृहीत धरतो. आणि चालू करूया आपला टॉपिक, सॉल्व प्रॉब्लेम. आपल्याला काय करायचं होता, प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आज मी काही प्रत्येक टॉपिकवरचे 2-2 एक्झाम्पल सांगणार आहे. आज फक्त आपण एवढंच शिकणार आहे. काय शिकणार आहे मित्र, लक्षात द्या की आपण 13 फॉर्म्युले पाहिलेले आहे. किती फॉर्म्युले टोटल आपल्याकडे, 13. आणि फक्त आज 3च प्रॉपर्टी शिकलो. तर आपण आता या 13 फॉर्म्युल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. फक्त आज पहिल्या 7 फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम पाहणार आहे. पहिल्या 7 फॉर्म्युल्याचे प्रॉब्लेम आणि 3 प्रॉपर्टी असा आजचा टॉपिक आहे. ओके मित्रांनो. तर तुम्हाला या प्रॉपर्टीचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर सर्वांनी स्क्रीनशॉट काढून नोट करून घ्या. ओके मित्र. तर चालू करूया प्रॉब्लेम. तर सर्वप्रथम लक्ष द्या, प्रॉब्लेम कसे विचारले जाते. सर्वप्रथम एक्झाम्पल कसं विचारलं जाईल. एक्झाम्पल, डिफरेंशिएट the following with respect to x. डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. किंवा ऑर मध्ये याला असं सुद्धा विचारतात, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच काय, डिफरेंशिएट आणि डेरिव्हेटिव्ह दोन्ही याचं वर्डचं मिनिंग सेम आहे. क्वेश्चन समजला सगळ्यांना. परत लक्ष द्या, क्वेश्चन कसा विचारला जाईल, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑर फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. तर सुरुवात करूया प्रॉब्लेमला. तर मित्र बेसिक आहे, सर्वप्रथम बेसिक सर्वांनी समजून घ्या. त्यामधलं पहिलं प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या, एक्सचा पॉवर 5 प्लस ईचा पॉवर एक्स प्लस लॉग एक्स. आता टोटल आपल्याकडे पहा, हे जे पूर्ण इक्वेशन दिलं आहे, ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये टोटल किती टर्म मोजून घ्यायच्या. सर्वप्रथम ही पहिली टर्म आहे एक्स टू द पॉवर 5, दुसरी टर्म आहे e टू द पॉवर एक्स, तिसरी टर्म आहे लॉग एक्स. तिसरी टर्म कोणती आहे, लॉग एक्स. तर पहा मित्र, सर्वप्रथम हे प्रॉब्लेमचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. किंवा म्हणजे त्यालाच काय म्हणू आपण, दिलेल्या पूर्ण प्रॉब्लेमचा आपल्याला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पूर्ण याच्यामध्ये आपल्याला दिलंच आहे की टोटल 3 टर्म आहे.
किती टर्म आहे टोटल 3. पहिले x टू द पॉवर 5, तिसरं e रेज टू द पॉवर x आणि लास्ट आहे log x. याला म्हणतात पहिलं फंक्शन, याला म्हणतात दुसरं फंक्शन आणि याला म्हणतात तिसरं फंक्शन. आता तीनही फंक्शन कशामध्ये दिले आपल्याला ॲडिशन मध्ये. कशामध्ये दिले ॲडिशन. ॲडिशनची पहिलीच प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे का. सगळ्यात पहिले पाहिलं असेल द्या सगळ्यात पहिले दिलेल्या फंक्शनला कशाने डिनोट करायचं y ने. कशाने डिनोट करायचं y. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता दिलेल्या फंक्शनला कशाने डिनोट करायचं y. y इज इक्वल्स टू x चा पॉवर 5 प्लस e चा पॉवर x प्लस log x. y इज इक्वल्स टू x चा पॉवर 5 प्लस e चा पॉवर x प्लस log x. आता बघ टोटल 3 फंक्शन आहे. पहिलं, दुसरं आणि हे तिसरं असे तीनही फंक्शन पहा मित्र. तिन्ही फंक्शन ॲडिशन मध्ये दिले. तर आपण सर्वप्रथम याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. सर्वप्रथम काय करायचं आपण डिफरन्शिएट द फॉलोइंग. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपण त्याला डिनोट केलं कशाने y ना x टू द पॉवर 5 प्लस e रेज टू द पॉवर x प्लस log x. तर सर्वप्रथम याला डिनोट करायचं y. नंतर काय करायचं डिफरन्शिएट द फॉलोइंग. डिफरन्शिएट द फॉलोइंग लिहिल्यापेक्षा लिहायचंच नाही. डिफरन्शिएट द फॉलोइंग. डिफरन्शिएट द विथ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाना x. आता याला काय करायचं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं आपल्याला काय करायचं याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट म्हणून आपण त्याला काय केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर डिफरन्शिएट करणे म्हणजे काय दोन्ही साईडला म्हणजे ही LHS झाली आणि ही RHS दोन्ही साईडला काय लावायचं DDX. कारण का DDX चं मिनिंग काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. DDX चं मिनिंग काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर डिफरन्शिएट करणे म्हणजे काय LHS आणि RHS ला दोन्ही ठिकाणी काय लावायचं DDX. तर DDX ऑफ y इज इक्वल्स टू DDX ऑफ x चा पॉवर 5 प्लस e चा पॉवर x प्लस log x. लक्षात द्या dy बाय dx इज इक्वल्स टू ddx ऑफ x टू द पॉवर 5 प्लस e रेज टू द पॉवर x प्लस log x. तर पहा लक्षात द्या ddx ऑफ y म्हणजेच काय dy बाय dx. ddx ऑफ y म्हणजे काय dy बाय dx. आता हे पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे, तिसरं. 3 फंक्शन ॲडिशन मध्ये दिले. तर आपल्याला ॲडिशनची पहिली प्रॉपर्टी माहिती आहे का ॲडिशनवर प्रत्येक फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह करायचं सेपरेट. म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह जी आहे ती प्रत्येक फंक्शनवर काय करायचं सेपरेट करायचं. म्हणजे काही सांगा ddx ऑफ x टू द पॉवर 5 प्लस ddx ऑफ e चा पॉवर x प्लस ddx ऑफ log x. ddx ऑफ log x. तर पहा मित्रांनो LHS ॲज इट इज ठेवायचं RHS मध्ये. आता पहा ddx ऑफ x टू द पॉवर 5. आता ddx ऑफ x टू द पॉवर 5 आपण आज फक्त पहिल्या 7 फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम पाहत आहे. तर पहिल्या 7 फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय राहते 0 राहते. दुसरा होता x टू द पॉवर n चा. x टू द पॉवर n चा फॉर्म्युल्यामध्ये काय आपण एडिट केलं होतं तर फक्त x ॲज इट इज राहते. फक्त n ची व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे पॉवरची व्हॅल्यू जेव्हा चेंज होत असेल तेव्हा फॉर्म्युला नंबर सेकंड. तिसरा फॉर्म्युला होता e चा पॉवर x. चौथा होता a रेज टू द पॉवर x. तर फॉर्म्युला मी जेव्हा लिहून दिले मित्र तेव्हा तुम्हाला एक थोडी मिस्टेक झाली होती, प्रिंट मिस्टेक झाली होती. का जो फॉर्म्युला मी सांगितला होता चौथावाला तो डेरिव्हेटिव्हचा नसून तो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला होता. तर तुम्हाला ते करेक्शन मी सांगितलेलं सुद्धा आहे. 5वा फॉर्म्युला आहे मित्रांनो log x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे सगळ्यांना. नंतर 1/x चा डेरिव्हेटिव्ह आणि लास्ट होता रूट x चा फॉर्म्युला. असे टोटल 7 फॉर्म्युले आहे. तर ते त्याच्यापैकी कोणता फॉर्म्युला ते आज फक्त आपण 7 फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम पाहत आहे. तर पाहूया x टू द पॉवर 5. आता x टू द पॉवर 5 म्हणजे काय इथं सेकंड नंबरचा फॉर्म्युला लागते कोणता x टू द पॉवर n. x टू द पॉवर n हा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे मित्र. ddx ऑफ x टू द पॉवर n. तेव्हा मी सांगितलं होतं का x टू द पॉवर n मध्ये फक्त व्हॅल्यू कोणाची चेंज होणार n ची. n म्हणजे काय कोणताही नंबर. तर हा फॉर्म्युला काय म्हणते का पॉवर कुठे लिहायचा समोर x ॲज इट इज आणि पॉवर मधून 1 काय करायचा मायनस करायचा. पॉवर मधून 1 काय करायचा मायनस. तर इथं हा फॉर्म्युला लागते हा पॉवर समोर x ॲज इट इज आणि पॉवर मधून 1 मायनस हा झाला फॉर्म्युला प्लस ddx ऑफ e रेज टू द पॉवर x. ddx ऑफ e रेज टू द पॉवर x. आता हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे म्हणून म्हटलं मी का फॉर्म्युले जर पाठ असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अवघड जाणार नाही. तर ddx ऑफ e रेज टू द पॉवर x ddx ऑफ e रेज टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असते नेहमी e रेज टू द पॉवर x. हा झाला सेकंड स्टेप. सेकंड टर्म. थर्ड आपल्याकडे log x चा फॉर्म्युला सुद्धा दिलाय ddx ऑफ log x. ddx ऑफ log x काय असते नेहमी 1/x. ddx ऑफ log x इज इक्वल्स टू 1/x. म्हणजे त्याचा आन्सर काही फक्त 1/x. म्हणजेच काय आलं LHS परत त्याच्यात dy बाय dx इज इक्वल्स टू
तर LHS ॲज इट इज dy/dx इज इक्वल्स टू 5x पॉवर 5 - 1 4 प्लस e⁻x ॲज इट इज प्लस 1/x ॲज इट इज. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. या टाईपचे प्रॉब्लेम जे आहे ते 2 मार्क्ससाठी येतात मित्र. हे 11चे प्रॉब्लेम आहे. हे जर बेसिक तुम्हाला कळलं तर 12वीचं डिफरन्शिएशन एकदम सोपं आहे. तर तुम्हाला या प्रॉब्लेमचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. परत एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचा आयकॉन क्लिक करा. ठीक आहे. सर्वांना हे प्रॉब्लेम समजलेला आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम समजला नसेल तर तुम्ही मला डिफिकल्टी विचारू शकता. ओके. तर पाहूया आपण सेकंड प्रॉब्लेम. नाइन टू द पावर एक्स. सेकंड प्रॉब्लेम आहे मित्र. सेकंड प्रॉब्लेम आहे 9 टू द पावर एक्स मायनस 1/x. 9 टू द पावर एक्स मायनस 1/x. तर पाहूया या प्रॉब्लेमचं सोल्युशन. सर्वप्रथम आता पाहायचं, सर्वात पहिले प्रॉब्लेम पाहायचं. मी सांगितलेलं आहे पहिल्या प्रॉब्लेममध्ये सर्वप्रथम दिलेल्या प्रॉब्लेमला कशाने डील करायचं? वायनं. लेट y इज इक्वल्स टू 9चा पॉवर x मायनस 1/x. y इज इक्वल्स टू 9चा पॉवर x मायनस 1/x. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले डिनोट केल्यानंतर सरळ सरळ काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. कारण का प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आपल्याला का दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. तर काय करा? डिफरन्शिएट करणे म्हणजे काय? दोन्ही साईडनं काय लावायचं? ddx. ddx ऑफ y इज इक्वल्स टू ddx ऑफ 9 टू द पॉवर x मायनस 1/x. तर LHS ॲज इट इज dy/dx. तर RHS ला पाहायचं 9 टू द पॉवर x हे पहिलं फंक्शन झालं आणि 1/x हे झालं सेकंड फंक्शन. आता 9/x हे झालं पहिलं फंक्शन, 1/x सेकंड, म्हणजे दोन्ही फंक्शन इथे काय दिलं? सबट्रॅक्शन. आणि आपल्याला आपण 3 प्रॉपर्टी शिकलाय. पहिली प्रॉपर्टी ॲडिशनची होती, ॲडिशनवर डेरिव्हेटिव्ह सेपरेट होते. दुसरी प्रॉपर्टी सबट्रॅक्शनची. तर आपल्याला माहित आहे सबट्रॅक्शनवर सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय होते? सेपरेट होते. म्हणजेच काय मित्रांनो लक्षात घ्या, हा ddx आहे तर प्रत्येक फंक्शनवर काय होणार आहे? सेपरेट. म्हणजे काही सांगा ddx ऑफ 9 टू द पॉवर x मायनस ddx ऑफ 1/x. ddx ऑफ 1/x. तर पहा मित्रांनो ddx ऑफ 9 टू द पॉवर x. तर इथे किती नंबरचा पण लागते पाहा. लक्षात द्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो. ddx ऑफ a चा पॉवर x हा फॉर्म्युला आहे जो आपण करेक्शन करून सांगितलेला होता. तर a रेज टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असते मित्रो? a रेज टू दी पॉवर x इंटू लॉग a. a रेज टू दी पॉवर x इंटू लॉग a. इथे काय होते? फक्त व्हॅल्यू कोणाच्या चेंज होते? फक्त व्हॅल्यू चेंज होते या a च्या. a म्हणजे काय? एनी नंबर. तर a च्या ठिकाणी इथे काय आला? 9 आला. म्हणजे जिथं a आहे तिथं काय करायचं? फक्त 9. म्हणजे फॉर्म्युला काय म्हणते पहा लक्षात द्या. 9 टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ 9. 9 टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ 9 मायनस आपल्याकडे परत एक फॉर्म्युला आहे 1/x. ddx ऑफ 1/x म्हणजे 7व्या नंबरचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय म्हणते मित्रांनो लक्षात घ्या. ddx ऑफ 1/x डेरिव्हेटिव्ह 1/x नेहमी काय असते? मायनस 1/x². फॉर्म्युले सर्वांना पाठ असलेच पाहिजे. फॉर्म्युले जर पाठ नसेल तर लक्षात घ्या मित्रांनो डिफरन्शिएशन तुम्हाला खूप अवघड जाईल. आणि फॉर्म्युले पाठ असून चालणार नाही, ते अप्लाय करताना म्हणजे क्लिक झाले पाहिजे का कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे. तर पाहूया ddx ऑफ 1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असते मग? मायनस 1/x². तर LHS ॲज इट इज काय आहे? dy/dx इज इक्वल्स टू 9 टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ 9 मायनस मायनस बिकम प्लस 1/x². बस एवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. हे जर तुम्हाला 11वीचं बेसिक समजलं मित्रांनो तर तुम्हाला 12वीचं डिफरन्शिएशन एकदम सोपं जाईल. आणि एक लक्षात घ्यायचं, हे जे युनिट आहे हे एवढं महत्त्वाचं आहे का या युनिटवर 12वीचा मॅक्झिमम पोर्शन म्हणजे सिलेबस या युनिटवर डिपेंड आहे. हे युनिट समजलं तर 12वीचं डिफरन्शिएशन समजलं तर याच्यानंतरचं दुसरं युनिट आहे त्याचे अप्लिकेशन, म्हणजे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे झालं सेकंड युनिट. 2 युनिट झाले याचे. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 2 झाले. हे झाले डेरिव्हेटिव्हचा पार्ट. याच्यानंतरचं युनिट येते इंटिग्रेशन.
काय ते इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन म्हणजे काय, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे एकमेकाचे काय आहे, इन्व्हर्स आहे. इन्व्हर्स म्हणजे कसे, म्हणजे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, म्हणजे काय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. काय एक्झाम्पल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 आहे, म्हणजेच 1चं इंटिग्रेशन काय एक्स आहे. समजून घ्या, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि 1चं इंटिग्रेशन काय एक्स आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकाचे काय आहे, इन्व्हर्स आहे. काय आहे, इन्व्हर्स. फॉर एक्झाम्पल, परत एक्झाम्पल, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, म्हणजेच 1/xचं इंटिग्रेशन काय आहे, लॉग एक्स आहे. ही इंटिग्रेशन नावाचा युनिट आहे थर्ड, आणि सर्वात जास्त वेटेज पार्ट 2 मध्ये इंटिग्रेशन आहे. आणि इंटिग्रेशनचे 2 पार्टमध्ये आपल्याला न्यू सिलेबसमध्ये युनिट दिले आहे. तर त्यातला पहिला टाईप आहे मित्रांनो, पहिला पार्ट आहे इनडेफिनेट इंटिग्रल आणि नंतरचा पार्ट आहे डेफिनेट इंटिग्रल. तर इनडेफिनेट हे 2 युनिट जर समजले डिफरन्शिएशन, तर इनडेफिनेट इंटिग्रल तुम्हाला एकदम सोपं जाईल. आणि इनडेफिनेट युनिट जर समजलं तर त्याचाच बेस इनडेफिनेटमध्ये जेवढे प्रॉब्लेम, जेवढ्या प्रॉपर्टी, जेवढे टाईप आपण पाहणार आहे, तेवढे टाईप ॲज इट इज तोच प्रॉब्लेम कशामध्ये पाहणार आहे आपण, डेफिनेटमध्ये. म्हणजे तुमचे 4 युनिट झाले टोटल. नंतर आहे 5वं युनिट, ज्याचं नाव आहे अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. काय आहे, अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल, म्हणजे हे 2 युनिट त्याच्यावरचे अप्लिकेशन. आणि नंतरचा युनिट आहे 6वा डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे पूर्ण 5 जर समजले असेल तर डिफरन्शियल इक्वेशन झालं हे तुम्ही आजच गृहीत धरू शकता. एकदम सोपं युनिट आहे. तर अशा प्रकारे हा युनिट खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी चांगला प्रिपेअर करा आणि मी सांगतो म्हणून इथं स्वतःहून करा. ओके. तर तुम्हाला जर ह्या दुसऱ्या प्रॉब्लेमचं स्क्रीनशॉट पाहायचं लागत असेल तर तुम्ही या प्रॉब्लेमचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा झाला तुमचा सेकंड प्रॉब्लेम. इथे आपण पहिल्या दोन्ही प्रॉपर्टीचा यूज केला दोन्ही प्रॉब्लेममध्ये. आता तिसरं प्रॉब्लेम पाहणार आहे, त्याच्यामध्ये 3ही प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. प्रॉब्लेम एकदम सोपे आहे, फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे, प्रॉपर्टी पाठ पाहिजे, बस, बाकी काही. तर मित्रांनो लक्ष द्या, आता तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहे आपण आणि इथे आज तिसऱ्या प्रॉब्लेम नंतर थांबणार आहे. 3 प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, समजून घ्या त्याच्यामधलं काय आहे, कसं दिलं आहे, कसे सॉल्व्ह केले, पूर्ण समजून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या. आणि मी तुम्हाला आज होमवर्क पाठवणार, ते होमवर्क सुद्धा करून पाहायचं. जवळपास मॅक्झिमम प्रॉब्लेम पाठवणार मी. तर तुम्हाला या टॉपिकवरचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करून तुम्हाला स्वतः समजून घ्यायचे. ओके. तर बघूया आपला तिसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम मित्रांनो, x to the power 3 minus 5 e चा पॉवर x plus 2 plus 7 चा पॉवर x minus 9 log x. 9 log x. परत असते मित्रांनो, प्रॉब्लेम जरी मोठं वाटत आहे परंतु स्टेप बाय स्टेप मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. परत लक्ष द्या. तर सॉल्व्ह करायची पद्धत पहा, लक्ष द्या मित्र. सर्वप्रथम मी सांगितलं होतं, सर्वप्रथम दिलेल्या फंक्शनला कशा डेरिव्हेट करायचं, वायनं. नेहमी सगळ्यात पहिले हे 2 गोष्टी करून द्यायच्या. वायनं डेरिव्हेट करा, x to the power 3 minus 5 e चा पॉवर x plus 2 plus 7 चा पॉवर x minus 9 log x. हे जर प्रॉब्लेम तुम्हाला समजलं मित्र, हे जम्बो प्रॉब्लेम आहे, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. हे जर प्रॉब्लेम मेगा प्रॉब्लेम तुम्हाला समजलं तर तुम्हाला सर्व या 7ही फॉर्म्युले आणि 3ही प्रॉपर्टीवरचे प्रॉब्लेम समजले म्हणून समजून घ्या. ओके. तर सर्वप्रथम वायनं डिनोट केलं आणि याला लगेच काय करून घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट करणे म्हणजे काय, LHS आणि RHS ला दोन्ही साईडला काय घ्यायचं, DDX. म्हणजे काय, DDX ऑफ y इज इक्वल्स टू DDX ऑफ x चा पॉवर 3 minus 5 e चा पॉवर x plus 2 plus 7 चा पॉवर x minus 9 log of x. तर पहा मित्रांनो, हे झालं पहिलं फंक्शन, दुसरं फंक्शन, तिसरं, चौथं, 5वं, असे 5 फंक्शन दिले आपल्याला. किती फंक्शन दिले टोटल, 5. आणि 5ही फंक्शन कसे आहे मित्रांनो, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये दिले. तर आपल्याला पहिल्या 2 प्रॉपर्टी माहीतच आहे, ॲडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो, तर डेरिव्हेटिव्ह हा प्रत्येक फंक्शनवर काय होणार, सेपरेट. तर सर्वप्रथम आपण डेरिव्हेटिव्ह काय करून घेणार आहे, सेपरेट करून घेणार आहे. पहा मित्रांनो, DDX ऑफ
एक्सचा पॉवर 3 मायनस डी डी एक्स ऑफ 5 इंटू ईचा पॉवर एक्स प्लस डी डी एक्स ऑफ 2 प्लस डी डी एक्स ऑफ 7चा पॉवर एक्स मायनस डी डी एक्स ऑफ 9 इंटू लॉग एक्स 9 इंटू लॉग एक्स. तर पहा मित्रांनो डी डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर 3 सेकंड नंबरचा फॉर्म्युला म्हणजे कोणता डी डी एक्स ऑफ एक्सचा पॉवर एन. काय असते फॉर्म्युला एन एक्सचा पॉवर एन मायनस 1 म्हणजे पॉवर समोर एक न पॉवर कमी म्हणजे काय सांगा 3 एक्सचा पॉवर 2. डायरेक्ट जर फॉर्म्युला होता डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करायचे म्हणजे काय केलं आपण पॉवर समोर एक्स आणि पॉवर मधून सपोज काय केलं आपण 3 मधून 1 काय केला मायनस केला मायनस. आता पहा लक्षात इथं डी डी एक्स ऑफ 5 इज अ फर्स्ट फंक्शन ई रेज टू द पॉवर एक्स इज द सेकंड फंक्शन. इथं काय आलं इथं दोन फंक्शन आले ॲट अ टाइम किती फंक्शन आहे 2 आणि दोन्ही फंक्शनची काय दिली आहे इथं मल्टिप्लिकेशन दिली आहे. काय दिली आहे मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशनसाठी आपण तिसरी प्रॉपर्टी पाहिली आहे ज्याचं नाव आहे प्रॉडक्ट रूल. काय आहे प्रॉडक्ट रूल आणि प्रॉडक्ट रूलमध्ये पहिलं फंक्शन कॉन्स्टंट असेल आणि दुसरं कोणतं असेल तर आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट हा नेहमी काय ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर म्हणजे 5 काय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर म्हणजे 5 जर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला तर उरलं काय डी डी एक्स ऑफ ईचा पॉवर एक्स प्लस डी डी एक्स ऑफ 2 म्हणजे काय कॉन्स्टंट आहे. आपण पहिलाच फॉर्म्युला बघला त्या दिवशी प्रॉब्लेम सुद्धा पाहिले होते. कॉन्स्टंट म्हणजे काय एनी नंबर ज्याच्यात व्हेरिएबल नाही तो कॉन्स्टंट. आता पण 2 पण याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स दिसत आहे का नाही आहे म्हणजे ते कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपण पहिलाच फॉर्म्युला पाहिला होता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असते 0 असते. काय असते 0 प्लस 7चा पॉवर एक्स. आता आपण पाहिला होता आत्ताच याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केले. डी डी एक्स ऑफ एचा पॉवर एक्स एची व्हॅल्यू चेंज होती फक्त एच्या ठिकाणी काय आलं ते 7 आलं. ए रेस टू द पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. काय असते ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. आता एच्या ठिकाणी इथं काय 7 आहे म्हणजे फॉर्म्युला काय म्हणून पाहू शकते 7 टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 7 7 टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 7 मायनस 7 टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 7 मायनस परत लक्ष द्या 9 इज द कॉन्स्टंट फंक्शन लॉग एक्स इज द लॉगॅरिथमिक फंक्शन. परत दोन्ही फंक्शनचं काय दिलं इथं मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन जेव्हा दोन फंक्शनचं असेल तेव्हा तिथं कोणता रूल लागते तेव्हा तो रूल लागते त्या रूलचं नाव आहे मित्र प्रॉडक्ट रूल. आणि प्रॉडक्ट रूलमध्ये यूज करत असताना पहिलं फंक्शन कॉन्स्टंट असेल अदर कोणतंही असेल तर कॉन्स्टंट हा नेहमी काय ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर म्हणजे 9 हा बाहेर आला उरलं काय फक्त डी डी एक्स ऑफ लॉग एक्स डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर पहा मित्र 3 x to the power 3 minus 1 2 minus 5 as it is डी डी एक्स ऑफ जिथं डी डी एक्स आहे तिथं फक्त फॉर्म्युला यूज करायचा. आता डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स फॉर्म्युला आपल्याकडे आहे डी डी एक्स ऑफ ईचा पॉवर एक्स इज इक्वल्स टू ईचा पॉवर एक्स डी डी एक्स ऑफ ईचा पॉवर एक्स इज इक्वल्स टू ईचा म्हणजे ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्सच असते तिथं कोणीच व्हॅल्यू बदलत नाही म्हणून ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल ई रेस टू पॉवर एक्स प्लस 0 लिहायची गरज नाही प्लस 7चा पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 7 मायनस 9 आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे फॉर्म्युला आहेच मित्र. हे सगळे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत लिहायची गरज नाही आहे परंतु आपण एकदा रिमाइंड करत आहे डी डी एक्स ऑफ लॉग एक्सचा फॉर्म्युला काय असते नेहमी 1/x म्हणजे इथं काही मग डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल काही इथं 1/x LHS ॲज इट इज काय आहे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 5 ईचा पॉवर एक्स प्लस 7चा पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 7 काय आहे लॉग ऑफ 7 मायनस 9 1 9 अपॉन x. ओके दिस इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. जर हे प्रॉब्लेम तुम्हाला मित्र समजलं असेल तर तुम्हाला पहिल्या 3 प्रॉपर्टी आणि पहिल्या 7 फॉर्म्युल्यावरचे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल मला अशी गॅरंटी आहे. तर तुम्हाला जर या प्रॉब्लेमचा नोट करायचा असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि सोबतच हे प्रॉब्लेम नोट सुद्धा करू शकता. तर मित्र हो आज आपण या टॉपिकमध्ये आज 3 प्रॉपर्टी डिफरन्शिएशन फंक्शन काय असते आणि 7 फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा हे सर्व प्रॉब्लेम आज आपण इथे शिकलेला आहे. तर तुम्हाला ते नोट करून घ्यायचं आहे. मी होमवर्क तुम्हाला PDF च्या फॉर्मॅटमध्ये पाठवणारच आहे. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. परत एकदा सांगतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे मित्रो थँक्यू.